आपण ना 6 वाजता पोहोचणार होतो, एक 15-20 मिनिटं लेट झालो. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. तर मी गंधार पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. मागचा ब्लॉग बघितला असेल तर मी पंढरपूरमध्ये ना, पंढरपूरच्या अगोदर एका पंपावर थांबलेलो आहे. बघा, पेट्रोल पंप आहे, इंडियन ऑइल. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मस्त झोप झाली. रात्री 3:15 3:15च्या दरम्यान मी झोपलेलो आणि आता 7:30 वाजलेत. 7:30 त्या रेडी होईपर्यंत 7:45 होतील, एक 15 मिनटं जातील. तर चला पटापट रेडी होतो. आणि आता आपल्याला काय कर्नाटक लागणार आहे पंढरपूरनंतर. तर मला युनिफॉर्म घालायचं आहे, तर युनिफॉर्म आताच घालून घेतो, कारण परत आणि पुढे थांबा युनिफॉर्म घालून घेतो आणि आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. काल संध्याकाळी लेट निघालो मी पुढे तळेगाव मधून, त्यामुळे माझा जास्त प्रवास नाही झाला. मी 3-3:15पर्यंतच गाडी चालवली आणि निवांत गाडी चालवली, जास्त पळवली नाही, त्यामुळे अंतर पण कट झालं नाही आहे. तर आता आपल्याला आजच्या दिवसात बरंच अंतर कवर करायचं आहे, कारण उद्या आपल्याला सकाळी डिलेवरी द्यायची आहे बँगलोरमध्ये. तर बँगलोरमध्ये काय म्हणतो, कारण तरी इथून ना 600 ते 650 किलोमीटरचं आपल्याला अंतर कवर करायचं आहे. पण बघूया किती होते दिवसभरात, तेवढं कवर करून थांबूया आणि मग उद्याचं सकाळी मग त्या लोकेशनला पोहोचूया. असं करूया. चष्मा नाही लावला आहे आज मी, चष्मा नाही लावणार, गॉगल लावून गाडी चालवणार. ऊन असणार आहे भरपूर. गणपती बाप्पा मोरया. मस्तपैकी सूर्य बऱ्यापैकी वरती आलाय 8-8:15ला. आता पंढरपूर नंतर आपला विजापूर, असं करत आपल्याला जायचंय. कसा असणार आहे प्रवास बघूया. व्यवस्थित सुखरूप प्रवास होऊ दे एवढीच इच्छा मागतोय, आणि काय नाही. पोलिसांनी त्रास देऊ दे नको. आपलं सगळं आहे, डॉक्युमेंट ओके. तर आता टिपी काढायचा बाकी राहिलाय. विजूदादा झोपले वाटतं. विजूदादाने सांगितलेलं रात्री काढून देतो म्हणून, पण ते तिकडे एअरपोर्टला अडकलेले आणि साईट पण ओपन होत नव्हती त्यामुळे. आणि आताही मी त्यांना मेसेज केलाय तर तो डबल टिक नाही झालाय, म्हणजे झोपले असणार. उगाच त्यांना डिस्टर्ब नाही करत मी. आपले आहेत टिपी काढायला, सांगतो टिपी काढायला कर्नाटकचा. आणि आपण तामिळनाडूचा उद्या काढूया टिपी, आज काय काढून फायदा नाही. बघूया चला जे काय असेल ते. इथे मंगलमूर्ती मिसळ, इथे एक हॉटेल दिसलं आपल्याला. इथे आपण बघूया नाश्ता भेटतो काय चांगला. बरेच गाड्या थांबल्यात. आपण नाश्त्याला ना मसाला डोसा ऑर्डर केला आहे मस्तपैकी. बघूया कसं आहे. मस्त दिसतो तर भारी एकदम. बघा असं काहीसं हॉटेल होतं, मंगलमूर्ती मिसळ. आता आपल्याला जास्त टाइमपास करायचा नाही आहे भावान. आता आपल्याला ना जास्त टाइमपास नाही करायचा आहे. सण चालत राहायचं आहे, कारण आज काय थांबायला नाही भेटणार आहे. कारण 600-650 किलोमीटर अंतर कव्हर करायचं आहे. आपला ना सह्याद्री क्रॉस केला म्हणजे कोकणातून वरच्या पट्ट्यात आलं ना की इथली जमीन काळी, एकदम काळी भोर आहे. मस्त बघा तरी. सह्याद्रीत खाली उतरलं की आपलं लाल माती तांबडी माती. पंढरपुरात पोचलो बरं का. सिटीत आतमध्येच आणलं शेवटी. लास्ट टाइम इथूनच गेलेलो आणि इथून राईट दाखवतोय. बघा एक काय कुठचा चौक आहे मस्तपैकी. पंढरपूर शहर पोलीस. पंढरपूर काय म्हणतात ते, विठ्ठल रखुमाई मंदिर ना पुढून आपल्याला लेफ्ट साईडला दाखवते आणि मॅप आपल्याला राईटला जायला सांगतोय. त्यामुळे आपण मंदिराच्या थोडंसं बाजूने जाणार आहे आय थिंक. हे बघा, या चौकातून डाव्या साईडला गेलं तर विठ्ठल रखुमाई मंदिर. आपण इथे राईट घेतोय. चंद्रभागेच्या तिरी उभी पंढरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. यांना बिचाऱ्यांना खड्डे बिड्डे काय माहीतच नाही, कारण आपल्या बापाचं कुठे जाते.
तसा गेला बघा तो. स्पीड ब्रेकर ब्रेकर काही नाहीच त्याला. हे बघ, हे सगळे स्पीड ब्रेकर उडवले. आपल्याला नाही जमत बाबा. थांबलोय बरोबर ना 10 वाजले नाही अजून, 9:45 वाजले. आणि मंगळवेढ्याला मी ऑलमोस्ट पोहोचत आलोय. पुढे हे मंगळवेढा आहे आणि मंगळवेढा इथून काही अंतरावर गेलं की, आणि त्याच्या पुढे मग कर्नाटक लागणार आहे. तर अजून टिपी नाही निघालाय, त्यामुळे गडबड झाली आहे. तर पुढे जाऊन आता मार्च एंडिंग पण आहे, नाहीतर गेलो असतो बिंदास काहीतरी. तर तिकडे पोलीस वगैरे नसतात. तर बघूया कधी टाकतोय. आत्ता कॉल केलेला, पाठवतो बोलला. त्याच्या अगोदर कॉल केलेला, सर्व्हर डाऊन आहे म्हणून सांगितलेलं. टिपी निघाला पाहिजे बाबा, नाहीतर गडबड होणार. रात्री विजूदादांना सांगितलेलं, आय थिंक त्यांना पण निघाला नसेल, त्यामुळे त्यांनी काय रिप्लाय नाही दिलाय. आय थिंक झोपले पण असणार. रात्री 12-12:30ला ते एअरपोर्टलाच होते, म्हणजे त्यांची लोड झालेली, पेपर नाही भेटले. जवळजवळ अर्धा तास झाला. 10:20 झाली. 9:50ला थांबलेलो, अजून काही टिपी निघत नाहीये. कॉल केला त्यांना. असं झालं की वैताग येतो एवढ्यात. मी म्हणजे रात्री पण मी थांबलो कशाला, जर टिपी असता ना तर रात्री मला झोप येत नव्हती. मी बिजापूर गाठलं असतं, बिजापूरच्या पुढे गेलो, म्हणजे बिजापूरपर्यंत तरी जाऊन थांबलो. टिपीच नाही निघाला. उगाच मार्च एंडिंग आहे, काय लपडं झालं तर. आणि जाऊच नाही, टिपी नसला तर उगाच दुसऱ्या राज्यात ना प्रवेश करू नये. प्रॉब्लेम आता परत त्याच्यानंतर तमिळनाडूचा काढायचा आहे, चेन्नईला जायचं आहे. म्हणजे तो खूप महाग आहे, 3,000 रुपये, 3,000-3,500 रुपये टिपी आहे. आणि तो सुद्धा वर्षाचा निघणार आहे, आणि वर्षाचा निघून मार्च 30 का 31 तारीखला संपणार, म्हणजे वेस्टच जाणार आहे. तो मिस्टेक केली आहे, भाडं घेऊन मिस्टेक केली आहे, पण असो दे, काय चुकीतून माणूस शिकतो, त्याच्या पुढे असं होणार नाही. नेक्स्ट टाइम मी भाडं घेतलं तर, आता जर मी एप्रिलमध्ये नंतर जर भाडं घेतलं ना आणि जर टिपी काढला तर तो वर्षभर चालेल, पुढच्या म्हणजे 2027च्या मार्चपर्यंत. पण त्यांनी पण ठेवायला पाहिजे होतं असं 7-8 दिवसाचा असे. तमिळनाडूचा टिपी पूर्ण वर्षाचा काढावा लागतो. तर जे कोणी असे माझ्यासारखे, मी मूर्खच आहे म्हणा, मूर्खच असल्या आहे म्हणूनच मी भाडं घेतलं, काय बोलणार. बघूया आता कधी देतोय टिपी काढून. लवकर टिपी भेटला पाहिजे. पटकन मी कर्नाटकात एंटर करेन, काय जास्त लांब नाहीये, जवळ आहे. 11 वाजता ना, 11 वाजता सर्व्हर हे साईड ओपन होणार असं बोलले ते. काय बोलणार आता. मी आता विचार केलाय पुढे जाऊन थांबूया, म्हणजे एकदम कर्नाटकाची बॉर्डर आहे ना, एक 10-1 किलोमीटर मागे थांबलेलो. 10 की 5-6 किलोमीटर असेल, काय सांगता येत नाही. काय मला पण नाही अंदाज. कारण मंगळवेढ्याच्या पुढे मी चेक केलं मॅपवर ना, तर जवळच, एकदमच जवळ दाखवते बॉर्डर. आपण एकदम बॉर्डरला जाऊन ना थांबूया, कारण तेवढा वेळ कमी होईल. 11 वाजले, आता 10:30 वाजलेत. एक अर्धा तास अजून थांबून 11 वाजता बघूया. तेव्हाच काळजी. आता आपल्याला समोर दिसतोय ना, तो सोलापूर हायवे, जो आपले ह्याच्यातून कराड नाही, आपलं काय ते सांगली कोल्हापूर साईडने जो येतो ना, तोच आहे आपल्या. बघा सगळं सरळ सांगली 133 किलोमीटर आहे. आपल्याला त्या हायवेवर चढायचं नाही, पुढे जाऊन आपल्याला सर्व्हिस रोडने लेफ्ट घ्यायचं आहे उमदीसाठी. तर आपल्याला फायनली टिपी भेटलेला आहे. टिपी भेटल्यावर एवढा आनंद झाला माहितीये, खुश. मी टेन्शनातच होतो, म्हटलं काय करायचं म्हटलं. आला एकदा. चला, वाजले किती, 11:20 झाली आहेत आणि आपल्याला टिपी भेटलाय. निघालोय आता. थोड्याच वेळात उमदीला पोहोचेल मी. उमदी काढल्या आपल्याला कर्नाटक लागेल. आता काय टेन्शन नाही, आपला युनिफॉर्म आहे, सीट बेल्ट घातलाय, अंडर लोड आहे, आणि काय टिपी पण आहे, सगळे. आता फक्त चालायचंच आहे आपल्याला. आता दिवसभर चालत राहायचंय सरळ. हा बघा, उमदीला पोहोचलोय. विजापूर इथून 55 किलोमीटर आहे आणि बँगलोर 577. म्हणजे किती मोठा टप्पा काढायचा विचार करा. आता हे उमदी शहर आहे, उमदी गाव आहे, आणि ही आपली लाल परी कुठे जाते,
काय माहिती. बैलगाडा शर्यत, हे बघा बैलगाडा आहे. इथले कशा आहेत बघा बैलगाड्या, आपल्याकडे लाकडी असतात, इथे छोटीशी चाकं मस्त. आपल्याकडे जुन्या स्टाईल मध्ये जे अगोदर यायचे बघा, जे चित्रात दाखवतात तशा बैलगाड्या आमच्या इकडे. इथे छोटे छोटे आहेत, छोटे छोटे म्हणजे बांबू पासून बनवलेले आहेत. अरे वा, मस्त आहे. हे बघा इथे दिसत आहेत तुम्हाला, सगळ्या बांबू पासून बैलगाडी बनवली, हलकी आणि मस्त. इकडे ना सगळीकडे बैलच बैल दिसत आहेत. बाप रे, हे काय ते बघा, किती बैल आहेत बघा. बाप रे, बैलांची जत्रा. काय आहे ते, विकायला आणले की कशासाठी जत्रा आहे? विकायलाच आणले असतील. हे काय ते बघा, बाप रे, हे सगळे दिसत आहेत ते द्राक्षाचे मळे आहेत. तर आपल्याला ना या बिजापुरात पोहोचत आलोय आणि आपले कोणतरी पुण्यातले सबस्क्रायबर भेटले. काय म्हणताय? काय चेन्नई चाललंय. तुम्ही पण चेन्नई चालले काय? तुम्ही कुठे जाताय? मी पण चेन्नईलाच चाललोय. कधी निघाले? नाव काय आपलं? प्रशांत कापसे. ह्याच्यातले पुण्यातले काय? हो, पुण्यामध्ये सोमनाथ भाऊ, रवी भाऊ यांच्या ग्रुप मधले मी. अरे आता आपली एकदा भेट झाली होती मुंबईला, आपण कांदिवलीला गेलो. महिंद्रा कांदिवलीमध्ये आपण तिथे भेटलेलो. एकदाच झालेली भेट. माहिती आहे, बघितल्यावर समजलं मला. कधी निघालेले तुम्ही? हो, झालं काय, काल निघालो, रात्री निघालेलो. बर. पण टिपी निघाला नव्हता म्हणून इथे थांबलेलो इथे पंढरपूर टिपी. कर्नाटक. अच्छा. काय सर्व्हर डाऊन होता काय? हो, आता 11 वाजता निघाला म्हटलं, त्यानंतर निघाला. अच्छा, चला आहे मग आपण मिळूनच. हो आहे. आणि माझं याच्यात डिलिव्हरी आहे. कुठे? काय म्हणतात ते, बँगलोर मध्ये 2 डिलिव्हरी. अच्छा, असं आहे ना, तिथपर्यंत आहे. होय, चालेल. निघूया. जेवण वगैरे केलं? नाही, जेवण नाही. जेवण कुठे करूया? चालते. ठीक आहे, चला. हो, मिळून आहे. चालेल. आपण आता ना विजापूरला पोचलोय. आय थिंक विजापूर इथून आपल्याला ना या सर्व्हिस रोडने, मी आता सर्व्हिस रोडला आहे, या ब्रिज खालून लेफ्ट घेऊन हा जो हायवे दिसतोय त्या हायवेला लागणार आहे. जवळजवळ पंढरपूर पासून इथे पोहोचेपर्यंत ना, मी काय म्हणतात ते, सिंगलच रोड होता, डबल रोड नाही भेटला आपल्याला. आणि आत्ता फायनली आपल्याला डबल रोड लागलाय. आता टेन्शन नाही. थोडासा पुढे ना अलमट्टीच्या इथे, अलमट्टी जो एरिया आहे ना, तिथे थोडा खराब रस्ता आहे यार, मध्ये स्पीड ब्रेकर आहेत. असं लास्ट टाइम आलो होतो त्यावेळी होता, आता कसं आहे काय माहीत नाही. आता चालत राहूया. चला, वाजले किती माहिती आहे? बरोबर 1 वाजलाय. आणि पुढे बघूया कुठे जेवण वगैरे करायचं, काय चांगलंसं हॉटेल बघून जेवायला पण थांबूया. चला, इथे आपल्याला बिजापूरमध्ये पोहोचल्यावर ना तिकडे गोल घुमट दिसतोय. बापरे, खूप मोठा आहे, कॅमेरामध्ये दिसत नसेल तरी पण तुम्ही करून थोडासा बघतो काय. लांब गोल घुमट लांबून बघितला, लांबून एवढी मोठी इमारत आहे माहितीये. बापरे, कधीतरी ना फॅमिलीला घेऊन इथे येणार. इथे हम्पी वगैरे भारी आहे, भारी. एवढा लांबून मस्त दिसत होता. तरी हायवे वरून 1-1.5 किलोमीटर आतमध्ये, जास्त लांब नव्हता, जवळच दिसत होता. बघूया कधी येऊ फिरायचं. विजापूर काढल्या ना आपल्याला आता पहिला टोल लागला या. किती रुपये? 75 काय 110 रुपये टोल आहे. अलमट्टीला पोहोचलो. अलमट्टी हा जो रोड जातोय ना तो अलमट्टीला जातो. अलमट्टी डॅम आहे तिकडे, आणि बागलकोट साईडला पण तोच जातो रस्ता. याच्या पुढे कुठेतरी टोल येईल कदाचित. ते बोललेले टोल आलं की थांबूया म्हणून. आता 2:15 झालेत, अजून काही टोल येत नाहीये. बघूया कधी भेटतोय टोल. या टोल भेटलाय, पण ते त्यांची गाडी कुठे दिसत नाहीये. कुठे गेले? टोलच्या अगोदर बोललेले, पण रे देवा.
ते ना टोलच्या अगोदर बोललेले. आता टोलच्या अगोदर त्यांची गाडी 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 कुठे आहे काय माहिती. पण या हवेने ना पोट फुटतायत. हळूहळू हळू ते आहे का? काय गाडी काय दिसत नाहीये बघा. टोलच्या अगोदर बोललेले एक हॉटेल आहे, चांगलं हॉटेल आहे. अरे देवा, कुठेच नाहीये गाडी. चला आता काय, कुठेतरी मिस झाले ते, कुठेतरी मागे ना मिस झाले ते. आय थिंक लक्षात नाही माझा. टोलच्या अगोदर कुठेतरी आहे म्हणून सांगितलेलं हॉटेल, पण आता टोल क्रॉस करतोय हा बघा. हे बघा, आय थिंक पुढे गाडी दिसली मला. बोला रे, काय झाला? झाला टोल क्रॉस झाला आणि इथे पुढे ना चेकिंग सुरू आहे. हे बघा, पोलीस आहेत. बघूया थांबवतात काय. जेवणाचा गोंधळ झाला आता. त्यांना चांगलं हॉटेल माहिती होतं यार, म्हणजे मी नंबर पण घेतला नाही. चला बघूया आता काय, पुढे जे भेटेल ते हॉटेल जेवण करूया. आणि काय माझीच लक्षात नाही हो यार, मी तंद्रीत चालत राहिलो, पटकन टोल आला, कधी कळलंच नाही मला. चला आता बघूया, जे भेटेल त्या हॉटेलमध्ये थांबणार आहे. आता 2:30 वाजले, बरोबर 2:24 झाले. जेवणाचा काय टाइम निघून गेलाय. आता वाजले किती माहितीये, 2:45 वाजले. तर जोधपूर राजस्थान चौधरी ढाबा म्हणून आहे. असू दे आता काय, चला काहीतरी. मी आता व्हेजच घेणार आहे, दाल तडका वगैरे घेऊन. राईस घेणार नाही तर रोटी घेणार. चला पोटभर जेवण करूया आणि मग परत कंटिन्यू चालत राहूया. 2:45 वाजले बरोबर. सावळीत कुठेतरी गाडी लावायला भेटली पाहिजे होती. ते सावळी आहे, तेच लावूया. बघा, हे लोक काय लगेच जाणार नाहीयेत. यांच्या समोरच लावतो. थोडीशी सावळी आहे. अरे एक नंबर. चला पेट पूजा करूया. पाठ दुखायला खरंच पाठ दुखतात. बरेच ट्रक वगैरे, ट्रेलर लागले तिथे. छोटी गाडी एकही नाहीये, माझीच छोटी गाडी आहे. हे बघा, असा काहीसा ढाबा आहे. चला जेवूया. जेवणाला हे बघा काय ऑर्डर केलंय, दाल तडका. दिसायला तर भयानक दिसतंय. भूक लागली की सगळं चांगलं लागतं. मस्तपैकी जेवण झालंय. जीव शांत झाला. जरा कॉटवर पडतो, पाठ सरळ करतो. एक 5 मिनिटं ना पाठ सरळ करतो आणि मग आपण निघूया. आता काय कंटिन्यू चालायचंच आहे. बाहेर ऊन भरपूर आहे बघा, कसलं ऊन पडलंय बघा. हा, पाठ टेकल्यावर एवढं भारी वाटलं माहितीये. मस्तपैकी गाडी ना सावळीत लागली आहे, त्यामुळे असं वाटतंय गाडीत ना मस्त झोपावं असं वाटतंय. पण झोपलो तर इथंच राहीन. आता वाजले किती सांगतो तुम्हाला, बरोबर 3:20 झालीत. आपल्याला बँगलोरला पोचायला 12 वाजणार, 12-1 वाजतील, काय सांगता येत नाही. पण सावळीत एवढी भारी लागली आहे गाडी. एक अर्धा तासाची डुलकी घेऊ की नको? चला जाऊया. नाव काय तुमचं म्हटलं? पांडुरंग. पांडुरंग. मुंबईची गाडी. मुंबई. चालेल. चला, हे बघा, ही मुंबईची गाडी आहे पांडुरंग म्हणून. हे पण चेन्नईला चालले आहेत, पण ते अगोदर बेल्लारीवरून जाणार आहे. बेल्लारी, अनंतपूर,
मार्केट, चालेल. कमी टोल कमी खर्च, हां रोड रपडा. पण मला याला जायचं आहे त्यामुळे तिथून बँगलोर मार्केट होय, चेन्नई. चेन्नई होय. चला अशा हा चला चला बाय. जेवायला थांबले तर त्यांची चेन्नईला डिलिव्हरी आहे. तर ते बेलारी मार्गे कुठे चित्तूर बित्तूर काहीतरी सांगत होते त्या साईडने जाणार म्हणून. आणि त्या साईडने टोल पण खूप कमी आहे. 1100 रुपयाच्या टोलमध्ये ते ह्याला जातात, चेन्नईला पोचतात असं बोलले मला ते. आपल्याला काय माहित नाही आहे याच्यातलं, तर तरी पण आपल्याला ते बोलले बँगलोर मार्गे जर गेलं ना नाईज रोडने वगैरे तर तिथनं 2800 रुपये टोल लागतो म्हणे. आणि आपल्याला तिकडनंच जायचं आहे त्यामुळे आपल्याला खर्च मजबूत आहे. असू दे, एक अनुभव आल्यासारखं होणार आहे. आपण नेक्स्ट टाइम असं होणार नाही. काय बोलायचं होय की नाही? नेक्स्ट टाइम असं ही चूक करणार नाही. सिंगल डिलिव्हरी घ्यायची, चेन्नई ते चेन्नई, बँगलोर ते बँगलोर. आणि मार्चच्या अगोदर गाडी भरायची नाही. जर टीपी नसेल तर, टीपी असेल तर काही टेन्शनच नाही. ज्यांची टीपी आहे त्यांना काही टेन्शन नाही. ज्यांची टीपी नाही आहे म्हणजे माझ्यासारखे, त्यांची वाट लागली. कारण मार्च 30 तारीखला टीपी संपणार. चला जास्त बडबड करू नये. साडेपाच वाजले, कंटाळा आला गाडी चालवून, जरा थांबायचं म्हणत होतो. बँगलोरनं अजून 344 किलोमीटर दाखवते. बघूया, चित्रदुर्ग पर्यंत जायचं. आता हॉस्पिट येईल, हॉस्पिट जवळ पोहोचलो असेल आणि चित्रदुर्गात जाऊन झोपायचं मस्तपैकी. आणि उद्या सकाळी उठून मग आपण लोकेशनला पोहोचायला पाहिजे. पाठ दुखायला लागली, थांबतो जरा. वीस 25 मिनिटं तरी थांबलो. आता बरोबर ना 5:50 झालेत आणि निघालोय. थोडं रिलॅक्स फील झालंय. पण आता ना हम्पीच्या जवळपास पोहोचलोय. कारण हे बघा सगळे दगडांचे डोंगर दिसायला लागलेत. दिसत आहेत सगळे मार्बलचे मोठे मोठे दगडांचे डोंगर, खडकांचे डोंगर. आता पुढे ना आपल्याला HP चा पेट्रोल पंप लागलाय. तिथे डिझेल फुल करून घेतो पुन्हा एकदा, कारण आपला एकच पॉइंट राहिलाय आणि तो ब्लिंक पण होतोय. बघा HP पंप. इकडे ना डिझेलचा रेट 92 रुपये आणि डेन्सिटी चांगली आहे, 832 आहे. 2880 रुपयाचं डिझेल बसलं 31 लिटर. 2880 ರೂಪಾಯಿ ಡೀಸೆಲ್ ಇರ್ತೈತಿ. 2880 रुपयाचं भरलं. हमारा जीजू है कोण आहे? वो हमारा जीजू है. ए जीजू, ए जीजू, ए मामा, इधर देखो, वो जीजू है, जीजू है. हा ब्लॉगिंग करतोय कॅमेरा घेऊन. ये जीपे बिल नाही ते. चला 2880 रुपयाचं डिझेल बसलं 31 लिटर. डेन्सिटी चांगली आहे शीट दे, त्यामुळे बरं झालं थांबलो ते. आणि ह्या पंपाच्या पाठीमागे जो व्ह्यू आहे ना, भारीच व्ह्यू आहे. मस्तपैकी सनसेट होतोय, सनसेट होतोय. वाजले आता 6 वाजले आणि हे बघा पेट्रोल पंपच्या पाठीमागे बघा. हा हा हा. चला आता किती किलोमीटर झालंय, अजून आपल्याला बरंच चालायचं यार. लेट टीपी निघाल्यामुळे ना किती उशीर झाला बघा, खूप उशीर झाला. आता जास्त शूट नाही घेत, सन 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 चालत राहतो. हॉस्पिट चित्रदुर्ग बघूया, चित्रदुर्ग कुठपर्यंत जायला जमतंय ते बघूया आणि चालूया. आता 6, 7, 8, 9, 10
एक 10 वाजेपर्यंत गाडी चालू आहे आणि मग मस्तपैकी जाऊन झोपून देऊया म्हणजे मी झोपणार आहे. चला निघूया. इकडे ना सगळीकडे दगडच दगड आहेत, एवढे मोठे भले मोठे दगड आहेत, भले मोठे बघा. अरे वा तिकडे बघा, नाही दिसणार नाही पण एवढ्या मोठ्या एवढ्याशा दगडावर एवढा मोठा दगड. हा 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 भारीच भारीच. हा 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 संध्याकाळचा नजारा बघा, नजारा काय दिसतोय बघा. त्या साईडला सनसेट होतोय, इकडे हिरवगार एकदम शेत आहे, भात शेती आहे, मस्त व्ह्यू आहे. पण ना 6 वाजता पोहोचणार होतो, एक 15-20 मिनिटं लेट झालो हॉस्पिटलला, कारण तिथे थांबलेलो पाठीमागे. एक 15-20 मिनिटं आपण तिथे टाइमपास केला. बराच वेळ गाडी चालवून ना, आता 8:30 वाजले, अर्धा तास गाडी चालवली मग असं. अर्धा नाही, बराच वेळ झाले. 6 काय किती वाजता निघालेलो. तुमच्या तरी चित्रदुर्गाच्या थोडा अगोदर वॉशरूमला गेलेलो. खूप स्वच्छ आणि नीट अँड क्लीन वॉशरूम होते. म्हणजे एवढे याचे काय म्हणतात ते टोलवरचे वॉशरूम असून सुद्धा ना व्यवस्थित स्वच्छ ठेवलेले होते बघा तिकडे. तर आता थोडा वेळ 5 मिनटं परत थांबतो आणि मग निघूया आपण. आणि नंतर पुढे कुठेतरी पेट्रोल पंप बघून तिथे आराम करायचा, हो की नाही. इथे ना पुढे पोलिसांनी ना 3-4 गाड्या अडवल्या आहेत. कशासाठी अडवल्यात काय माहिती कोणाच्या. दिसत आहेत ते बघा, तिथे 3 गाड्या थांबवल्यात. तर पाठलाग करून थांबवल्यात वाटतं. चला ग्लास क्लीन केली मस्तपैकी आणि पोलीस पाठीमागे गेले. काय कशाला फिरतायत काय माहिती. मस्तपैकी ग्लास वगैरे क्लीन केली आहे. आणि आता बघूया इथे काय हॉटेल वगैरे आहेत का, आधी बघतो. हॉटेल वगैरे असले तर इथेच जेवण करायचं. हो बघा इथे हॉटेल्स आहेत, बऱ्यापैकी हॉटेल आहेत. 1, 2, 3, 4 हॉटेल आहेत. नको मला चहा स्नॅक्सचे सगळे हॉटेल आहेत. म्हणजे नको मला चहा वगैरे काहीच प्यायचा नाही आहे. चहा प्यायला कंटाळा येतो खरंच. चहा पिला ना की मग पुढची काही 1-1.5 तास मग ती चहाची साखरेची चव जिभेवर रेंगाळत राहते. त्यामुळे चहा नकोसा वाटतं मला खरंच. मला काय चहाची अशी तलब वगैरे काही येत नाही. चला आता काय जास्त नाही, चित्रदुर्गात जवळजवळ पोचल्याच जमा आहे आम्ही. तर एक अर्ध्या तासात पोचू. कुठेतरी ना तिथे गाडी लावून मस्तपैकी जागा बघतो, आधी पेट्रोल पंप वगैरे बघतो आणि मग आपण तिथे स्टॉप करूया, थांबूया. चला चित्रदुर्गात पोहोचलो मित्रांनो. तिथून आपल्याला बँगलोरसाठी लेफ्ट घ्यायचा आहे. हा बघा बँगलोर लेफ्ट दाखवतोय इथून. लेफ्ट. चला तर मी आता परत एकदा थांबलोय आणि इथे ना राजस्थानी एक धाबा आहे, शिवशक्ती धाबा म्हणून. त्या धाब्यावर म्हटलं जेवण करून घेऊया. हा बघा समोरच धाबा आहे. आणि आता वाजले जवळजवळ 9:30 वाजून गेले. त्यामुळे याच्या पुढे जेवणार कधी, त्यामुळे इथे काहीतरी थोडंसं खाऊन घेतो. ना भेंडीची भाजी आणि रोटी ऑर्डर केली. अरे बाबू किती दिले, 1, 2, 3, 4 रोटी दिले त्याने. मी काय विचार करतो, इथून ना आपलं लोकेशन आहे ते 178 किलोमीटर आहे. तर विचार करतोय अजून 100 किलोमीटर गाडी चालवायची. 1:15 झाले, 12 वाजेपर्यंत. नाहीतरी काही झोप येणार नाही आता. तर एक दीड तास गाडी चालवतो आणि मग झोपतो, कारण सकाळी मग जास्त गाडी चालवावी लागणार नाही. तर जेवण झालं, मस्त जेवण होतं. मस्त म्हणजे काय भेंडीची भाजी आणि चपाती. छोटी छोटी रोटी होती, त्यामुळे 4 रोटी खाल्ली आणि ती भेंडी भाजी. चला
कंटाळा आलाय, बोर वैताग आलाय मला. ब्लॉग शूट करायची इच्छा पण नाही तरी पण चला मी जास्त आता बोलत नाही, कंटिन्यू चालतो. आता बघूया नेक्स्ट लोकेशनवर ज्या ठिकाणी थांबणार तिथे भेटू. आता सिराला पोहोचलोय आणि बस झाला 11:45 झाले आता. तर ह्या एका इंडियन ऑइल पंपावर गाडी लावतो आणि झोपतो. खूप झालं नाही जमते आता. कॅपॅसिटी टोटली डाऊन झाली आहे आणि जागा नाही आहे या पंपावर. इथे बाहेर जागा आहे बघा, पेट्रोल पंपच्या बाहेरच लावले. बघा इंडियन ऑइल पंप आहे आणि आतमध्ये जागाच नाही आहे कुठे. बाहेर लावली गाडी. दमलोय, भरपूर दमलोय. म्हणजे पाठ इथे कंबर दुखते, पाठ बॅक साईडला खूप दुखते. ब्लॉग करायचं मूडच नाही आहे. चला मी हा ब्लॉग गाडी लावली नाही तोपर्यंत ना पार्किंग न्यायला आला. काय बोलणार. असो, 30 रुपये पार्किंग घेतली आहे इथे. वॉशरूम वगैरे व्यवस्थित स्वच्छ असणार आहे कदाचित. तर 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 आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आणि आता राहिलेल्या याच्या पुढची जर्नी आहे ना, म्हणजे आता उद्याची जी डिलिव्हरी आहे ती एक 70-80 80 नाही 100 किलोमीटर आहे. तर उद्याचं उद्या, आता काय बोलून फायदा नाही. मी विचार केलेला अजून 100 किलोमीटर जाऊन थांबेन, पण नाही झालं जमलं कारण पाठ दुखते भरपूर. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन म्हणजे याच्या पुढच्या जर्नीत. मला चेन्नईला जायचं आहे हे 2 डिलिव्हरी देऊन इथल्या. तर तोही ब्लॉग बघा. आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. बाय, गुड नाईट.